नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग आपल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. बेसिकली फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस हा 3 स्टेपमध्ये डिवाइड केला आहे. जी पहिली स्टेप आहे ती आहे क्विक गोल मेकर. ह्यामध्ये आपण आपल्या सॉफ्टवेअरला आपला डेटा देतो आणि त्यानंतर तो आपल्याला दरमहा किती गुंतवणूक करायची आणि किंवा लमसम किती करायची ह्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला दाखवतो. मी इथे एका आपल्या एक्झिस्टिंग क्लायंटचाच डेटा तुम्हाला दाखवत आहे. तर पहिल्यांदी आपण आज हा जो गोल प्लॅनिंग करणार आहोत त्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे. या केसमध्ये आपल्याला मॅरेजचा गोल प्लॅन करायचा आहे, त्यामुळं आपण मॅरेज हे टाकलेलं आहे गोलचं नाव. त्यानंतर आपल्याला जो डेटा इनपुट करायचा आहे तो म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लायंटचं करंट एज, जे की 19 वर्ष आहे. इथे करंट कॉस्ट ऑफ द गोल म्हणजे ह्या गोलसाठी क्लायंट किती खर्च करायला तयार आहे ते आहे 10 लाख. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, करंट कॉस्ट म्हणजे सध्या किती खर्च करायला तयार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्सपेक्टेड इन्फ्लेशन. इन्फ्लेशन टाकणं गरजेचं ह्याच्यासाठी आहे कारण गोल हा अजून लांब आहे आणि त्यामुळे ते जे काही वर्ष अजून तो गोल जितका लांब आहे, तितक्या वर्ष आपल्याला ती दरवर्षीची महागाई त्याच्यात ॲड करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला इन्फ्लेशनची फिगर टाकणं आवश्यक आहे. इंडियामध्ये इन्फ्लेशन जे आहे ते 7% आहे, त्यामुळे आपण इथे 7% कन्सिडर केलं आहे. लग्नाचं वय क्लायंटचं 25 इयर्स असं क्लायंटने सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, म्युच्युअल फंडमध्ये जरी किती रिटर्न मिळत असतील तरी आपण एक्सपेक्टेड रिटर्न हे 12%च टाकणार आहोत. तर हा एकदा डेटा आपण सॉफ्टवेअरला दिला आणि आपण सेव्ह दिस गोल हे बटन क्लिक केलं तर त्यानुसार आपल्याला सॉफ्टवेअर ही गोल समरी काढून देतो. तर या गोल समरीमध्ये काय आहे, तर गोल समरीमध्ये त्या गोलची करंट कॉस्ट जी की 10 लाख रुपये आहे. आता फ्युचर कॉस्ट ही कशी कॅल्क्युलेट केली, तर ड्युरेशन इन इयर्स, तुम्ही जर शेजारचा कॉलम बघितला तर त्याच्यात 6 वर्ष दिसत आहेत, कारण करंट वय जे आहे क्लायंटचं ते 19 वर्ष आहे आणि क्लायंट 25व्या वर्षी लग्न करणार आहे असं म्हणतोय, त्यामुळे 6 वर्ष क्लायंटकडे आहेत. या 6 वर्षात 7% महागाईमुळे जी करंट कॉस्ट 10 लाख रुपये आहे त्याची फ्युचर कॉस्ट ही 15 लाख रुपये होणार आहे. म्हणजे आपल्याला जे प्लॅनिंग करायचं आहे किंवा क्लायंटला जे प्लॅनिंग करायचं आहे ते 15 लाखाला करायचं आहे आणि त्यानुसार क्लायंटला 14,485 रुपयाची SIP करायला सांगतो आहे किंवा 7,60,000ची लमसम गुंतवणूक करणं क्लायंटने आवश्यक आहे. आता ह्या गोलच्या खालच्या बाजूला तुम्हाला असा एक टेबल दिसेल ज्यामध्ये की वेगवेगळे कॉलम आहेत. ते मी कॉलम तुम्हाला वाचून दाखवतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गोलचं नाव, म्हणजे लग्न हे गोलचं नाव आहे. कोणासाठी आपण ते करतो आहे ते क्लायंटचं नाव आणि असं आपण टाकलेलं आहे. करंट कॉस्ट या केसमध्ये 10 लाख. फ्युचर कॉस्ट, टार्गेट इयर आपल्या केसमध्ये 2031 आहे. त्यासाठी SIP रिक्वायर्ड आणि लमसम रिक्वायर्ड याचे कॅल्क्युलेशन आपल्याला त्यांनी रेडीमेड करून दिलेत. एक्सपेक्टेड रिटर्न्स आपण 12% कन्सिडर केलेत आणि पिरियड म्हणजे गोलला अजून किती वर्ष अवकाश आहे, तर आपल्या केसमध्ये या केसमध्ये 6 वर्ष इतका गोलला अवकाश आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण सॉफ्टवेअरला डेटा दिल्यानंतर तो आपल्याला फ्युचर कॉस्ट, SIP रिक्वायर्ड आणि लमसम रिक्वायर्ड या 3 गोष्टी आपल्याला काढून देतो आहे. आता जी दुसरी स्टेप आहे ती आहे स्टेप नंबर 2, मॅप फंड्स. नावातच आपल्याला समजतं आहे मॅप फंड्स म्हणजे आपण जे काही फंड्स आपण गुंतवणूक आपल्याकडे जी केलेली आहे ते फंड्स त्या पर्टिक्युलर गोलला मॅप करणे. तर इथे मी तुम्हाला दाखवतोय, तर इथे असा एक टेबल जनरेट होतो. तर ह्या टेबलमध्ये पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टरचं नाव. 5 वेगवेगळ्या फंडामध्ये आपण या क्लायंटची गुंतवणूक केली आहे. 5ही SIP आहेत. क्लायंटचं नाव,
फंडचं नाव, फोलिओ नंबर, इन्व्हेस्टमेंट टाईप, एस आय पीची अमाऊंट आणि करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय आहे? तर करंट व्हॅल्यू म्हणजे आत्तापर्यंत ह्या पर्टिक्युलर एस आय पीने किती पैसे साठलेले आहेत आणि त्याची करंट व्हॅल्यू किती आहे. तर ह्या केसमध्ये 15,836 ही त्या पर्टिक्युलर एस आय पीत साठलेले पैसे आहेत. पिरियडचा अर्थ ह्या पर्टिक्युलर गोलला किती वर्ष अवकाश आहे? तो 6 वर्ष. एक्सपेक्टेड रिटर्न 12%. फ्युचर व्हॅल्यू हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे काय आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर फ्युचर व्हॅल्यू म्हणजे ही जी 1500 रुपयाची एस आय पी आहे प्लस 15,836 रुपये जे ह्या एस आय पीत साठलेले आहेत त्याचे पुढच्या 6 वर्ष 12%ने किती पैसे होतील म्हणजे फ्युचर व्हॅल्यू. मी आशा करतो की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन फ्युचर व्हॅल्यूचे थोडक्यात समजले असेल. आता दुसरा जो कॉलम आहे तो आहे अवेलेबल. मी इथे बाकीचे सगळे गुंतवणूक ह्या गोलला मॅप करून दिलेली आहे. तर इथे मात्र मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी ही एस आय पी 100% अवेलेबल ठेवली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला ही एस आय पी या गोलला मॅप करायची असेल तर ॲलोकेट टू दिस गोलला क्लिक करायचं आणि इथे 100% जर केलं तर ही अख्खीच्या अख्खी अमाऊंट या पर्टिक्युलर गोलला मॅप होऊन जाईल. आणि क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता आता ह्याच्यातली अवेलेबल अमाऊंट जी आहे ती 0% आहे, कारण सगळीचे सगळे अमाऊंट या गोलला मॅप झाली आहे. आणि सगळ्यात शेवटी मॅप्ड लमसम. तर लमसम अमाऊंट किती मॅप केली गेली आहे तर जी करंट व्हॅल्यू आहे 15,836 एवढी ह्या पर्टिक्युलर गोलला मॅप केली आहे. बाय द मीन टाईम मी तुम्हाला सांगू इच्छितो या पर्टिक्युलर क्लायंटनी ह्या 5 वेगवेगळ्या फंडामध्ये 10,000ची एस आय पी चालू केली आहे आणि आत्तापर्यंत साठलेले पैसे जे आहेत ते तुम्हाला करंट व्हॅल्यूमध्ये दिसतील. तर सेकंड स्टेपमध्ये आपण प्रामुख्याने काय बघितलं तर सेकंड स्टेपमध्ये आपण त्या क्लायंटच्या गोलला त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण मॅप केलेली आहे. या केसमध्ये मी अख्खीच्या अख्खी प्रत्येक एस आय पी त्याला 100% मॅप केलेली आहे. आणि तिसरी जी स्टेप आहे ती आहे गोल ट्रॅकरची. तर गोल ट्रॅकरच्या स्टेपमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 टेबल दिसतील. तर जो पहिला टेबल आहे तो आहे गोल समरीचा, की ज्यामध्ये गोलचं नाव, टार्गेट इयर, पिरियड, करंट कॉस्ट, टार्गेट अमाऊंट आणि तुम्ही जी टोटल गुंतवणूक मॅप केली आहे लमसमची ती तुम्हाला दिसते इथे. या केसमध्ये 1,06,895 तुम्ही या गोलला मॅप केले आहे. दुसरा जो टेबल आहे तो आहे मॅप्ड एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्सचा, ज्यामध्ये तुम्हाला गोलचं नाव, त्या गोलला किती वर्ष शिल्लक आहेत, तो गोल क्लायंटच्या कितव्या वर्षी येणार आहे, इथे या केसमध्ये 25 वर्ष, टार्गेट अमाऊंट सगळ्यात महत्त्वाचं. आपण पहिल्या स्टेपमध्ये बघितलं होतं की टार्गेट अमाऊंट आपली 15 लाख एवढी आलेली आहे. 10 आता पुढचा जो कॉलम आहे तो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, तो आहे मॅप्ड एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटचा. तर ह्यामध्ये 3 भाग केलेले आहेत, एक्झिस्टिंग एस आय पी, एक्झिस्टिंग लमसम आणि फ्युचर प्रोजेक्शन. तर ते काय आहेत तर टोटल एस आय पी आपण ज्या मॅप केलेल्या आहेत क्लायंटच्या त्या 10,000च्या आहेत. त्यामध्ये एक्झिस्टिंग लमसम जी साठलेली आहे ती आहे 1,06,895 आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूची ॲडिशन करून 6 वर्ष, पुढचे 6 वर्ष 12%नी किती होतील तर ती म्हणजे तुमची फ्युचर व्हॅल्यू प्रोजेक्शन. ती व्हॅल्यू येते जवळपास 12,47,000. मग आपल्याला शॉर्टफॉल कितीचा आहे तर शॉर्टफॉल म्हणजे काय आहे, तुमचं टार्गेट 15 लाखाचं आहे आणि तुमची एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटची फ्युचर व्हॅल्यू जी आहे ती आहे 12,47,000. म्हणून शॉर्टफॉल तुमचा 2,53,000 इतका आहे. आता तुम्हाला ह्या 2,53,000साठी एस आय पी किती रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला तिसऱ्या टेबलमध्ये दिसेल, ज्याचं नाव आहे स्ट्रॅटर्जी टू मीट शॉर्टफॉल. त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये गोलचं नाव आहे, शॉर्टफॉल अमाऊंट आहे, किती एस आय पी तुम्ही, तुमचा शॉर्टफॉल किती आहे आणि त्यासाठी तुम्हाला एस आय पी आणि लमसम किती रिक्वायर्ड आहे हे दिसेल. हा टेबल सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक क्लायंटला असं वाटत असतं की सर मला एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट जर माझ्या गोलला मॅप केली तर मला शॉर्टफॉल किती आहे आणि त्यानुसार मी एस आय पी किंवा लमसम किती करायला पाहिजे हे मला सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता
ह्या पर्टिक्युलर क्लायंटसाठी 2,500 रुपयाची SIP मॅप करा किंवा 1,28,539 रुपये तुम्ही या गोलसाठी लमसम टाका, तर ह्या पर्टिक्युलर क्लायंटचा हा गोल पूर्णपणे सॅटिस्फाय होईल. खालच्या बाजूला तो तुम्हाला तुमचा टेबल काढून देतो आहे, ग्राफ काढतोय, आणि ग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मला काय वाटते, तर इथे तुम्हाला तो शॉर्टफॉल दाखवतो आहे 2,53,000चा, टार्गेट दाखवतो आहे, मॅप्ड इन्व्हेस्टमेंट किंवा मॅप्ड अमाऊंट दाखवतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर त्यांनी अशीच इन्व्हेस्टमेंट चालू ठेवली आणि जर ती वाढवली नाही तर त्याचा हा जो गोल आहे तो 83% अचीव होऊ शकतो, असं आपल्याला हा सॉफ्टवेअर काढून दाखवत आहे. आणि सगळ्यात शेवटी जी काही इन्व्हेस्टमेंट मॅप्ड आहे त्याचे फंडचे नावं, क्लायंटचे नावं, फोलिओ नंबर, त्या पर्टिक्युलर गोलला किती अलोकेशन केलं आहे, आपण 100% केलेलं आहे, SIPची अमाऊंट आणि लमसम अमाऊंट, अशा पद्धतीने मॅप्ड इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या पर्टिक्युलर गोलसाठी दिसणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तो सांगतो आहे की तुम्हाला शॉर्टफॉल जो आहे तो 2,53,000चा आहे, तुम्हाला SIP त्याच्यासाठी 2,500ची करा किंवा 1,28,000 लमसम गुंतवणूक करा. मी आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला मी डिटेल फायनान्शियल प्लॅनिंग 3 स्टेपमध्ये कसं करू शकता हे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही तुमची एक्झिस्टिंग लमसम व्हॅल्यू आहे ती बदलत राहणार आहे. त्यामुळे ती कशी बदलत राहणार आहे, पुढच्या महिन्यामध्ये क्लायंटनी जर हे 10,000 परत SIPतले कटले त्याचे, तर ते लमसममध्ये ॲड होणार आहेत आणि त्याची परत एक्झिस्टिंग व्हॅल्यू किंवा फ्युचर व्हॅल्यू बदलणार आहे. म्हणजे तुम्हाला ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम किती गुंतवणूक करणं आवश्यक आहे त्या पर्टिक्युलर गोलसाठी, हे तुम्हाला तुमच्या ह्या आपल्या फायनान्शियल गोलच्या कॅल्क्युलेटरमध्ये दिसणार आहे. मला मित्रांनो, आपण जो पैसा कमवतो आहे तो आपण कशासाठी आणि किती गुंतवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं अतिशय आवश्यक आहे. मी आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला मी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, तुमची एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट तुमच्या त्या फायनान्शियल प्लॅनिंगला कशी मॅप करायची आणि त्यानुसार तुम्ही ॲडिशनल काही गुंतवणूक करणं आवश्यक आहे की नाही हे मी समजून सांगितलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.